श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये महादेव हे सूक्ष्म रूपाने अवतरलेले असतात. महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत खास मानला जातो. गरुड पुराण, पद्मपुराण, अग्निपुराणामध्ये सुद्धा महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. याच दिवशी पार्वती व शिव यांचा विवाह झाला अशी सुद्धा मान्यता आहे. महाशिवरात्री ही भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा म्हणून साजरी केली जाते. त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये 12 शिवरात्री येत असतात, परंतु या सर्व शिवरात्रींपैकी महाशिवरात्री ही अत्यंत खास असते. या दिवशी शिवांची रात्री पूजा करणे, रात्री जागरण करणे याला विशेष महत्त्व आहे. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ही महाशिवरात्री येत असते आणि यंदा 15 फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्री आलेली आहे. या दिवशी समुद्रमंथनातून निघालेले हलाहल शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले होते. त्याचप्रमाणे सर्व शिवमंदिरामध्ये या दिवशी शिवशंकरांचा रुद्राभिषेक केला जातो. भगवान शिवांना प्रत्येकजण या दिवशी प्रार्थना करत असतो. याच दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले होते. सजीव सृष्टीची निर्मिती सुद्धा याच दिवशी झाली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले, म्हणून या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. यामुळे माता पार्वती व भगवान शिवशंकर यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकर हे शिवलिंगामध्ये विराजमान असतात, म्हणून प्रदोषकाळी पूजा करणे हे शुभ मानले गेलेले आहे. त्याचप्रमाणे या दिवशी प्रत्येकजण शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी व्रत आणि उपवास करत असतात. महाशिवरात्रीला फक्त आपण शिवांची पूजा केली तरीसुद्धा पुण्याची प्राप्ती होते आणि या दिवशी व्रत व उपवास केले तर घरामध्ये धनधान्य, सुखसौभाग्य यामध्ये वाढ होते अशी मान्यता आहे. म्हणूनच महाशिवरात्रीचा दिवस हा अत्यंत खास मानला जातो. कुमारिका, सौभाग्यवती महिला, विधवा स्त्रिया, त्याचप्रमाणे पुरुष असे सर्व लोक महाशिवरात्रीचा उपवास आणि व्रत करू शकतात. उपवास करताना तो योग्य पद्धतीने केला जातो. त्याचप्रमाणे उपवास सोडताना सुद्धा तो योग्य पद्धतीने सोडायला हवा. उपवास सोडताना सुद्धा काही नियम हे अवश्य पाळावेत. काही पदार्थ चुकूनही खाऊ नयेत. त्याचप्रमाणे यंदा उपवास सोडण्याची वेळ कोणती असणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. महाशिवरात्रीचा उपवास आपण 3 प्रकारे करू शकतो, जसं की निर्जला व्रत म्हणजे काहीही न खाता पिता, फलाहारी व्रत यामध्ये फळे खाल्ली जातात आणि फक्त दूध घेतलं जातं, आणि तिसरा प्रकार म्हणजे आपण उपवासाचे पदार्थ खाऊन हे व्रत करू शकतो. परंतु महादेवांच्या उपवासाला आपण अळणी पदार्थ खात असतो. तिखट आणि मीठ याचा वापर केला जात नाही. ज्यांना मीठ खाणे गरजेचेच आहे तर ते सैंधव मिठाचा वापर करू शकतात. एकादशीच्या उपवासाप्रमाणेच महाशिवरात्रीचा उपवास हा दिवसभर केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सोडला जातो. दुसऱ्या दिवशी योग्य प्रकारे आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना काही नियमांचं पालन करायचं आहे. उपवास सोडण्या अगोदर 20 मिनिटं आपल्याला 1 ग्लासभर कोमट पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि घोट घोट आपल्याला हे पाणी प्यायचं आहे, ज्यामुळे पोटाचा pH सामान्य राहतो आणि आपल्या पोटाची कोणतीही तक्रार उद्भवत नाही. त्याचप्रमाणे आंघोळ न करता उपवास हा सोडायचा नाही. आंघोळ करून त्यानंतर शिवांची पूजा करून आपण जे काही पदार्थ उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत तर हे पदार्थांचा नैवेद्य दाखवून, शक्य झालं तर गाईला घास देऊन त्यानंतरच उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत आणि महाशिवरात्रीचा उपवास सोडताना दही भात हा आवर्जून खावा. त्यामुळे आपण दही भात खाऊ शकतो आणि इतर सात्विक अन्नपदार्थ जसे की आपण चपाती बनवू शकतो किंवा भाकरी बनवू शकतो. त्याचप्रमाणे आपण वरण, काही भाज्यासुद्धा बनवू शकतो. फक्त आपण ज्या भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही. तामसिक अन्नपदार्थ, मांसाहार हे आपल्याला उपवास सोडताना वर्ज्य करायचं आहे. उपवास सोडताना कोणाशीही विनाकारण बोलू नये. मन शांत ठेवायचं आहे. मनामध्ये महादेवांचं स्मरण करायचं आहे. एकदा आपण उपवास सोडायला बसलो की मध्येच उठायचं नाही आणि उपवास सोडल्यावर किमान तासभर तरी काहीही खाऊ पिऊ नये. तसं पाहायला गेलं तर आपण जेव्हा उपवास सोडतो त्यानंतर दिवसभर आपण काहीही खाऊ नये. परंतु आपल्याला जर जमत नसेल तर मात्र किमान तासभर तरी आपल्याला काहीही न खाता पिता राहायचं आहे आणि त्यानंतर आपण खाऊ शकतो. उपवास सोडताना मोबाईलवरती बघत किंवा TV बघत, गाणी ऐकत उपवास सोडू नये. बऱ्याच वेळेला
टीव्हीवरती किंवा मोबाईल स्क्रीनवरती निगेटिव्ह गोष्टी येतात आणि मग आपल्यामध्ये नकारात्मकता वाढते. आपलं मन आणि शरीर यामध्ये नकारात्मक गोष्टी निर्माण होतात. म्हणून आपल्याला शांतपणे टीव्ही न बघता किंवा मोबाईल न बघता हा उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना आपल्याला ताटामध्ये हवं तेवढं अन्न वाढून घ्यायचं आहे. ताटामध्ये शिल्लक राहील असं अन्न आपल्याला घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे जे पदार्थ आपण उपवास सोडण्यासाठी बनवतो, तर हे सात्विकच असावेत. यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नये आणि आपण जेव्हा उपवास सोडतो, तेव्हा विनाकारण इतरांशी बोलत किंवा गप्पा-गोष्टी करत उपवास सोडू नये. तसेच उपवासामुळे आपल्या शरीराला प्रथिनांची गरज निर्माण झालेली असते, प्रोटीनची गरज असते. त्यामुळे आपल्याला प्रोटीनयुक्तच आहार घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या तब्येतीला कोणतंही नुकसान होणार नाही. पचायला जो हलका आहार आहे, तर असा आहार आपल्याला घ्यायचा आहे. यंदा उपवास सोडण्याची वेळ म्हणजेच महाशिवरात्रीची पारण वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 6:33 पासून दुपारी 3:10 असणार आहे. तर या वेळेमध्ये कधीही आपण उपवास सोडू शकतो.